विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। हां, आता कोणाला बोलायचं बोला। अध्यक्ष महोदय, एक खरं तर ठेवीदारांच्या संरक्षणासंदर्भात हे बिल आहे आणि मी याचं स्वागतच करतो। खरं म्हणजे काय विरोध करायचा काय विषय नाही। ज्या वित्तीय संस्था आहेत, ज्या पतसंस्था आहेत, नागरी बँका आहेत, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि अलीकडे या वित्तीय संस्थांचा, वित्तीय गुंतवणूक संस्थांचा वापर जो होतो तो खूप मोठ्या प्रमाणात गैरप्रकाराच्या माध्यमातून अनेक घोटाळे उघड झालेले आहेत। अनेक सांगता येईल मोठमोठ्या संस्था या पूर्णतः कोलमडल्या आहेत। चुकीची गुंतवणूक करणं त्या संस्थांच्या माध्यमातून, ठेवी बोगस दाखवणं, त्यातून तो पैसा दुसरीकडे वापरणं, अशा डबघाईस आलेल्या संस्था शेकडोच्या संस्था आहेत। यामध्ये अध्यक्ष महोदय, की अलीकडच्या काळामध्ये ज्या काही आता पुढे उघडकीस आलेले घोटाळे आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून, यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही। विशिष्ट संस्थांना ठरवून तेवढीच कारवाई होते। मी उत्तर महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक संस्थांची नावं घेईल की जे प्रकरण गाजलेत आणि त्यातली हजारो कोटी रुपये या ठेवीदारांचे बुडलेत, ते उद्ध्वस्त झालेत, ते बर्बाद झालेत। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मी याच्यात खूप मोठ्या गोष्टी आपण बोलू शकतो। उद्देश चांगला आहे, कलम 11 मध्ये जे आपण दुरुस्ती सुचवली आहे, पण मला एक सांगायचं आहे मंत्री महोदय, यामध्ये ज्या पतसंस्थांनी काल परवा एक जळगावचं प्रकरण आलं, बीडचं आलं, संस्थांच्या संदर्भात घोटाळे, परभणीचं एक प्रकरण आलं, हे सगळे सातत्यानं सुरू आहेत। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की या पतसंस्थांमध्ये गुंतवणूकदार जे आहेत ते सुरक्षित आहेत का, याचा एक ड्राईव्ह घेतला पाहिजे। यामध्ये असले रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली या सगळ्या वित्तीय संस्था आता आणलेल्या आहेत। ज्या संस्था आता आहेत ते रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली आहेत, पण रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली येत असताना याचं जे ऑडिट केलं जातं त्या संस्थातील मर्जीतील लोक याचं ऑडिट करतात आणि तो रिपोर्ट सबमिट केला जातो। तिथेच घोटाळ्याची मुख्य सुरुवात होते। अध्यक्ष महोदय, जर हे ऑडिट त्या संस्थांच्या म्हणजे संस्थांच्या मर्जीतील लोकांच्या बरोबर जर शासनाने या सगळ्या संस्थांवर मध्यस्थ असं पॅनल जर उभं केलं तर 1 रुपयाची सुद्धा अफरातफर होऊ शकणार नाही, हा माझा दावा आहे। अध्यक्ष महोदय, मी चंद्रपूर जिल्ह्यातील एक संस्था आहे, मुंबईमध्ये जागेमध्ये प्रचंड गुंतवणूक केली, मुंबईतल्या जागेत त्या पतसंस्थेत, आणि त्या जागेतून ती जागा परत विकली आणि प्रचंड पैसे उभे केले। अशा संस्था म्हणजे चंद्रपूरची संस्था जागा मुंबईत गुंतवणूक घेते, उद्या तर त्या जागेमध्ये काय घोटाळा झाला असता किंवा ती जागा कुठेतरी डिस्प्यूटमध्ये गेली असती तर ठेवीदार जे आहेत या बँकेचे ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले असते। म्हणून हा अधिकार आहे का, ठेवी ज्या संस्थांच्याकडे, वित्तीय संस्थांच्याकडे येतात, नागरी बँकाकडे येतात, पतपेटीकडे, संस्थेकडे येतात, त्या ठेवी कुठे गुंतवाव्यात। खरं याचं एक संशोधन आता हे केंद्रीय सहकार खात्याच्या अध्यक्षतेखाली, मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आता या संस्था आलेल्या आहेत। त्याचा कंट्रोल आता पूर्णतः केंद्राकडे गेलेला आहे। तरी पण राज्यातील गुंतवणूकदाराचं हित जोपासणं, त्या हिताचं संरक्षण करणं हे राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आहे। ही राज्यातील सहकार खात्याची सुद्धा जबाबदारी आहे, राज्यातील वित्तमंत्र्यांच्या संदर्भात ही जबाबदारी आहे। आणि म्हणून या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मला एक विनंती या बिलाच्या माध्यमातून जर आपण करू शकलात, यामध्ये
की या सगळ्यामध्ये पतसंस्था, नागरी बँका, हे आपण क्रिप्टो करन्सी दाखवले, डिजिटल नाणी म्हणजे डिजिटल कॉइन्स वगैरे, हे ब्लॅक हे तर आहेच, पण याखाली ह्या आहेत का? जेवढ्या काही वित्तीय संस्था आहेत, ओ देशमुख साहेब, जरा मंत्री महोदय ऐकत आहेत, जरा उत्तराची अपेक्षा आहे की नाही, म्हणून तुम्हाला विनंती आहे. यामध्ये या सगळ्या राज्य या पतसंस्था किंवा नागरी बँका यांच्यावर ज्यांचं खाजगी लोकांचं नियंत्रण आहे, या सुद्धा याचा समावेश आहे का? आणि असेल तर या सगळ्यांची गुंतवणुकीवर जे ग्राहक भोळे बाबडे जाहिराती देऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, जाहिरातीच्या फसवून त्यांना व्याजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर आमिष दाखवलं जातं आणि त्यामुळं त्यांचा कल तिकडे असतो. एजंट मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 5 लाख एजंट हे पैसे गोळा करायचं काम करतात. या पतसंस्थांमध्ये, या वित्तीय संस्थांमध्ये हे एजंटला कमिशन 2.5% कमिशन दिलं जातं. खरं तर या संस्था त्याच्या भरोश्यावर जिवंत आहेत. या संस्थांमध्ये गोळा करणारे जे काही प्रतिनिधी आहेत, एजंट आहेत, हे एजंट सक्रिय असल्यामुळेच यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झालेला आहे. या संस्थांमध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. आता 2.5% यावर होतं, त्यामध्ये 4% त्यांना एजंटला कमिशन मिळत होतं आणि त्याच्या भरोश्यावर या संस्था मोठ्या झाल्यात आणि लोकांना त्याचा आधारही झाला. पण त्यांचं कमिशन आता सरकारने एक GR काढून 2.5% केलं आहे. 2.5% त्यांचं कमिशन आता 2.5% केलं आहे. खरं तर 5 लाख लोकांचा उदरनिर्वाह या पतसंस्थांमध्ये, नागरी बँकामध्ये काम करणाऱ्या त्या एजंटचा असतो. कदाचित तुमच्या कोणत्या प्रतिनिधीकडे त्यांनी येऊन सांगितलं असेल की वाढवा म्हणून. माझी विनंती आहे की जेवढं होतं किमान तेवढं ठेवा. त्यांच्या भरोश्यावर हे कुटुंब पोचले जातात. 5 लाख कुटुंबाला उद्ध्वस्त करू नका. 2% 2.5% ते काही गुंतवणूकदार येणार नाहीत. त्या बँकेमध्ये, पतसंस्थेमध्ये कोणी गुंतवणूक करण्यासाठी येणार नाहीत आणि यांनाही सुद्धा जर त्यांचं घर चालवण्यापुरती जर काही मिळालं नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि यासाठी माझी विनंती अशी आहे, या बिलाच्या माध्यमातून आपण यामध्ये थोडासा आश्वस्त करावं आणि ते 4% कमिशन जे होतं ते कायम ठेवावं. हा पहिला माझी आपल्याकडे या निमित्तानं मी मांडू इच्छितो आहे. आणि दुसरं असं आहे की जे ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही याचा एक आढावा या सगळ्या पतसंस्थांचा हो. सगळ्या ठिकाणी इथे ब्लॅक मनी या माध्यमातून बोगस लोकांच्या नावानं गुंतवणूक केली जाते. बोगस खातेदार, बोगस ठेवीदार, काळा पैसा गुंतवण्याचं एक मोठं साधन या संस्था झालेल्या आहेत. ब्लॅक मनी व्हाईट करायचं साधन झालेलं आहे आणि ह्यामध्ये करोडो रुपये अशा पद्धतीनं ब्लॅकचे व्हाईट करण्याचं काम सुरू झालेलं आहे. असे अनेक प्रकार उघडकीस आले. काही संस्थांनी तर त्यांच्या अध्यक्षांनी अशा जागेमध्ये गुंतवणूक केली आणि पैसे काढून घेतले. त्या व्हॅल्युएशन वाढून 25 कोटीची जागा असेल तर 100 कोटीमध्ये खरेदी केली. 100 कोटी कोणाचे? यांच्या बापाचे थोडीच आहेत, ते ग्राहकाचे आहेत. त्या ग्राहकांनी गुंतवणूक केली आहे आणि मग 100 कोटीला खरेदी करून दाखवायचं आणि 75 कोटी रुपये काढून घ्यायचे. ती पतसंस्था बुडणार नाही, त्या बँक बुडणार नाही. याच्यावर काय नियंत्रण ठेवतोय? देशाचे गृहमंत्री जरी असले, त्यांच्याकडे ते खातं असलं, आता काय एवढ्या सगळ्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतील ते? अमित भाई नाही ठेवू शकत. म्हणून राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजेत या सगळ्या गोष्टी, की यांचं संरक्षणाचं, हिताचं संरक्षण झालं पाहिजे. हे चांगला निर्णय होत आहे. 50% किमान भरल्याशिवाय त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. वणीची एक संस्था आहे,
और प्रचंड ईडीची नोटीस आली. बँकेमध्ये यवतमाळच्या तुम्ही आहात तिथे, बाजूला जिल्हा आहे, भरती झाली, रिक्रुटमेंट, जेवढ्या लोकांनी तिकडे सिलेक्ट झाले त्यांचे पैसे चेकनी काही राजकीय लोकांच्या खात्यात जमा झाले, काही राजकीय लोकांच्या खात्यात, आणि ते पैसे एकाच दिवशी कॅश रूपाने विड्रॉल झालेत मर्यादा ओलांडून. आता हे जर होत असेल, स्वामी रंगनाथन सोसायटी वणीची, आणि त्यातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला, ईडीची नोटीस आली, चौकशी आता अद्याप सुरू आहे. असे प्रकार, त्यामध्ये ग्राहकांची लूट होते, नियमबाह्य कामं होतात, नियमबाह्य गुंतवणूक होते, यांच्या सुद्धा संरक्षणासाठी आपण कडक पावलं उचलले पाहिजेत. हे बिल आणलंय, याचं मी स्वागत करताना दोन गोष्टीकडे मी पुन्हा लक्ष वेधतो. एक, या पतसंस्थावर कोणाचं नियंत्रण आता आहे का? केंद्रीय नियंत्रण, रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण जरी असेल तरी, हे खातं जरी सहकार क्षेत्रामध्ये असलं केंद्रीय, तरी पण यामध्ये असलेल्या गुंतवणुकीचा एक आढावा किंवा ऑडिट त्रेस्त राज्य सरकारने प्रत्येक संस्थेचा ग्राहकाच्या हितासाठी, गुंतवणूकदाराच्या हितासाठी हा करण्याची आवश्यकता आहे. तशा प्रकारचं जर एक बिल आपण आणू शकलात किंवा यामध्ये काही दुरुस्ती करू शकलात तर नक्की करोडो लोकांना याचा फायदा होईल, करोडो लोकांना, आणि करोडो लोक तुम्हाला आशीर्वाद देतील, तुम्हाला आशीर्वाद देतील. त्यासाठी ते पाऊल आपण उचलाल का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, अध्यक्ष महोदय, या माध्यमातून, या बिलाच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय की ज्या वेळेस असे घोटाळे तयार होतात, बँकामध्ये कोऑपरेटिव्ह बँका असू देत किंवा पतसंस्था असू देत किंवा नागरी बँका असू देत, ज्या बँका कोऑपरेटिव्ह सेक्टरवर चालतात, सहकार तत्वावर चालतात, त्या सगळ्या बँका, या बँकांच्या मध्ये अध्यक्ष महोदय, ज्या भरती केले जातात, ज्या रिक्रुटमेंट केले जातात, त्या सर्व रिक्रुटमेंट हे पारदर्शी होण्यासाठी आपण राज्य सरकार, आता खातं तर आहेच त्याच्यावर कंट्रोल करायला, पण या सगळ्या नोकर भरती वगैरे सगळ्या या राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली होतील का? जसा खाजगी शाळांमधील नोकर भरती आपण केली, तशी या बँकातील, या पतसंस्थातील सगळ्या निवड प्रक्रिया, नियुक्त्या या राज्य सरकारच्या हातून होईल का? अशा प्रकारचं प्रावधान या बिलाच्या माध्यमातून आपण करावं आणि हे बिल मंजूर करावं, अशी माझी अपेक्षा आहे. एक मिनिट.